नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल तंत्रज्ञान आणि आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बॅगिंग बॅगिंग करत असताना शेवटच्या टप्प्यात तुम्हाला जी बॅगिंग करायची आहे, किमान 60 दिवस अगोदर, आंबा तोडणीच्या 60 दिवस अगोदर जर तुम्ही 45 ते 60 दिवस अगोदर जर बॅगिंग केली तरच तुम्हाला चांगला कलर मिळतो. म्हणजे जो तुम्हाला पिवळसर कलर पाहिजे. आता बघा मित्रांनो, इथं बॅगिंग लावलेलं आहे. इथं तुम्हाला सगळ्या बॅग दिसत आहेत आणि बॅगिंग लावल्यामुळे कव्हर पण निर्माण होतंय. पाऊस जरी आला किंवा गारांचा पाऊस पडला तर डायरेक्ट आंब्यावर न पडता बॅगवर पडतो आणि फारसं नुकसान आंब्यांचं होत नाही. लक्षात घ्या. अशा प्रकारे घसाने आंबे लागलेले आहेत. हे बघा इथं बॅगिंग केलेली आहे. हे विदाऊट बॅगिंगमध्ये पण तुम्ही बघू शकता की आंबे कसे लागलेले आहेत. चांगला आंबा लागलेला आहे यावर्षी आणि साईज पण आता बढिया झालेली आहे. तुम्ही बघू शकता कशी मस्त साईज झालेली आहे. हे बघा इथं दोन दोन आंबे कसे घसाने लागलेले आहेत आणि अशा प्रकारे आंब्याची सेटिंग पण खूप चांगली कमी आहे, परंतु साईज फार चांगली आहे. अजून आपल्याकडे मेसाठी माझ्या शेतातला आंबा हा 10 मेच्या आसपास तयार होतो आणि त्यामुळे अजून आपल्याकडं किमान 1 महिना शिल्लक आहे आणि 1 महिन्यात चांगल्या प्रकारची सेटिंग होईल. त्यामुळे आम्ही बॅगिंग सुरू ठेवलेलं आहे. कमीत कमी मे महिन्याच्या एंडपर्यंत जरी तयार झाला तरी आपल्याला 45 ते 60 दिवस मिळतात आणि पूर्ण संरक्षण बॅगिंगपासून मिळणार आहे. आता मित्रांनो, एकूण कटिंग केलेली आहे. बघा कटिंग केलेली आहे. एकूण सगळी तुम्हाला फळं दिसत आहेत. पण त्याचबरोबर आता पुढं फळं दिसतात का? नाही दिसत, कारण ती फळं आतमध्ये आहेत, पाल्याच्या आतमध्ये आहेत. त्याच्यामुळे ही पुढची कटिंग केल्यानंतर तुम्हाला ती सगळी फळं व्यवस्थित बाहेर दिसतील. आता ह्या ह्या बागेला फळं आहेत का? तर आहेत. तुम्हाला आतून दाखवतो. तुम्ही बघू शकता. हे बघा, हे बघा, हे बघा वरती, हे बघा इथं आहेत. आता इथं बॅगा लावलेल्या आहेत. हे बघा, आतून कटिंग करून बॅगा लावलेल्या आहेत. तर अशा प्रकारे बॅगिंग करा. चांगलं उत्पन्न घ्या. ह्या वर्षी सगळीकडं माल फार कमी आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडं जर आंबा असेल त्याला बॅगिंग करून व्यवस्थित संरक्षित करा, कारण ह्या वर्षी चांगला तगडा भाव मिळणार आहे. आणि त्या भावासाठी तुम्ही चांगलं व्यवस्थित बॅगिंग करा. क्वालिटीचा माल तयार करा. साईज चांगली होईल कमी माल असल्यामुळे आणि टनेज पण तुम्हाला चांगलं मिळेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय बळी.